नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सॉरी खूप दिवसातून मी व्हिडिओ अपलोड करते कारण तब्येत बरी नव्हती. गळा पण माझा खूप बसला होता, त्यामुळे आवाजही देता येत नव्हतं आणि व्हिडिओ करण्यावर ताकदही नव्हती. खूप आजारी होती, त्यामुळे 10 ते 15 दिवस मला व्हिडिओ अजिबात करता आला नाही आहे. त्यामुळे मग मी व्हिडिओ अपलोडही केलं नाही. आज मी व्हिडिओ खूप दिवसातून बनवते, तर आज मी लगेच अपलोड पण करेल व्हिडिओ एडिट केल्यानंतर. आजचा व्हिडिओ तुम्हाला मी सांगणार आहे की फेस पॅक कसं बनवायचं. आता फेशियल चालू होतील, फेशियलचे मी तुम्हाला मसाज स्टेप्स वगैरे शेअर केलेल्या, तर पुढे हळूहळू मसाज कोणतं फेशियल वगैरे करायचे, काय करायचं, मी सगळं तुम्हाला हळूहळू डिटेल्स सगळं सांगायचं आहे. त्याच्या आधी फेस पॅक कसं बनवायचा, म्हणजे आपण कसं पॅक तयार करतो ते तुम्हाला मी सांगणार आहे, कारण तेही खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही पॅक व्यवस्थित केला तर तुम्हाला व्यवस्थित लावताही, कारण त्याचं इफेक्टही तसंच चांगले. जर तुम्ही पातळ एकदम पाण्यासारखं लावलं तर त्याचा इफेक्ट येणार नाही, आणि एकदम जाडही लावलं तर ते सुकणार नाही आणि त्याचाही जास्त काही इफेक्ट येणार. तर मीडियम आणि व्यवस्थित तुम्हाला फेस पॅक तयार करायचे. कसं करायचं म्हणजे रोज वॉटर टाकून त्याच्यावरती फेस पॅक कसं करायचं, किंवा पावडर असेल तर कसं टाकायचं आहे, किंवा लिक्विडमध्ये असेल तर कसं टाकायचं. लिक्विडमध्ये जर समजा असेल, लिक्विड पॅकमध्ये असेल म्हणजे भिजवलेलं पॅक असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसंच रोज वॉटर टाकून थोडं ते करावं लागतं. पण प्रॉपर पावडर असेल तर ते कसं करायचं ते तुम्हाला मी सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नक्की तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ, आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि सॉरी खूप दिवसातून व्हिडिओ अपलोड करते. तर हे बघा, आपल्याला आता हे पॅक बनवायचं आहे. पॅकमध्ये मी आधी बाउल घेतले, ब्रश घेतले, त्यानंतर आता मी फेस पॅक घेते. हे बघा, हे मी मुलतानी मातीचं फेस पॅक बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये चंदन आहे आणि मुलतानी माती आहे आणि थोडंसं औषधगंधा मिक्स आहे त्याच्यात. तर हे फेस पॅक माझ्याकडे हे बघा. आता जेवढं फेसला लागणार आहे त्याच हिशोबाने तुम्हाला घ्यायचं आहे. आता एवढं काफी आहे, मी माझ्याच फेसला लावून दाखवते तुम्हाला, म्हणजे माझ्या फेससाठी तयार करते. तर हे एवढं तुम्हाला घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही सिरमही टाकू शकता, किंवा मग विटॅमिन्स ई कॅप्सूल भेटतं, तेही कॅप्सूल ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. तर हे मी सिरमचे 3 ड्रॉप टाकते. 3 ड्रॉप टाकलेत मी सिरमचे. हे बघा, सिरम तुम्हाला दिसत असेल थोडंसं. त्याच्यानंतर तुम्हाला टाकायचे रोज वॉटर. रोज वॉटर बघा थोडंसं टाकायचे, आणि फेस पॅक जास्त थिकही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही. बघा, हळूहळू तुम्हाला करायचं आहे. एकदम जास्त एकसाथ तुम्हाला रोज वॉटर टाकून ठेवायचं नाही आहे, जसं लागेल तसं करायचं आहे. हां, जे पॅक ओल्डाच असतो, म्हणजे नॉर्मली जसं हे असतो ओला असतो पॅक, काही तसंही पॅक भेटतात, तर त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला पाणी टाकायची गरज नाही, थोडंसं टाकून ठेवा. आणि मेन म्हणजे ह्या पॅकमध्ये ना गाठी नाही झाले पाहिजे. व्यवस्थित सगळं तुम्हाला व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं आहे. हे बघा, सगळं व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला. हे एवढं घट्टही चालणार नाही आणि एकदम पातळही चालणार नाही, तर तुम्हाला व्यवस्थित ते करायचं आहे. आता इथं मला मिनिमम 3 चम्मच समजा पाणी लागलं असेल. रोज वॉटर नसेल, साध्या पाण्यामध्ये पॅक भिजवलं तरी चालेल. साधं पाणी म्हणजे पियायचंच पाणी घ्यायचं तुम्हाला, म्हणजे आपण जो रेग्युलर पितो पाणी तो, किंवा मग बिस्लरीचं पाणी घ्या. कारण फेसला आपण यूज करणार असतो तर चांगलं पाणी घ्या, बोरिंगचं वगैरे पाणी घेऊ नका. शक्यतो गोड पाणी घ्या, नाही तर म्हणजे तुम्ही पियत असता हांड्यातलं वगैरे तेही घेतलं तरी चालेल, जर रोज वॉटर नसेल तर. बघा, आता याला अजून थोडंसं लागणार आहे पाणी. हे बघा, हे तुम्हाला असं पेस्ट करून घ्यायचं. हे बघा, मी कसं पेस्ट आहे बघा, जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त जाड पण नाही आहे. एवढं तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे असं. मग त्याच्यानंतर तुम्ही पेस्ट लावू शकता. बघा, असं तुम्हाला व्यवस्थित जाड दिसलं पाहिजे ते. हे बघा,